इंद्रायणी नदी पात्रालगत झालेल्या तसेच पूररेषेत उभारलेल्या 29 बंगल्यांना 31 मे पूर्वी पाडण्याचे आदेश आले आहेत। इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून चर्चेचा विषय बनला होता। तसेच इंद्रायणी नदी लगत झालेल्या बांधकामामुळे नदीला मोठा धोका निर्माण झाला होता। याच इंद्रायणी पूररेषेत उभारलेल्या 29 बंगल्यांना 31 मे पूर्वी पाडण्याचे आदेश आलेत। पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत उभारलेल्या 29 बेकायदेशीर बंगलो आणि इतर बांधकामे पाडण्यावर रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली अपील फेटाळण्यात आली आहे। त्यामुळे हरित लवादाने दिलेला निर्णय कायम ठेवत 31 मे पूर्वी नदीपात्रातील बांधकामे पाडून नदीचे मूळ क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत। न्यायालयाच्या आदेशानुसार इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील बांधकामावर कारवाई करण्यात येणार असून 2 दिवसांची मुदत येथील रहिवाशांना देण्यात येणार असल्याची महापालिका प्रशासनाने म्हटलंय। चिखली येथील सर्वे नंबर 90 मध्ये बंगलो फ्लॅट बांधकाम प्रकल्प उभारण्यात आला होता। हा प्रकल्प मेजरे वर्ल्ड आणि इतर बांधकाम व्यावसायिकांनी राबवला होता। 2020 मध्ये नदीपात्रात अनधिकृत बंगलो उभारण्यात आले असल्याची तक्रार हरित लवादाकडे करण्यात आली होती। यानंतर हरित लवादाने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, शहर अभियंता, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी, रिव्हर रेसिडेन्सी ग्रुप, जरे बिल्डर आणि अन्य भूखंड धारकांवर दावा ठोकण्यात आला होता। नुकसान भरपाई म्हणून यांना 5 कोटींचा दंडही ठोठावण्यात आला होता। यानंतर रहिवाशांनी मुदत मागत फेर अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तोही फेटाळलाय। इंद्रायणी नदीतील प्रदूषण हा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून चर्चेचा विषय ठरला होता। त्याविषयी इंद्रायणी नदी शेजारी होणाऱ्या अतिक्रमणामुळे नदीलाही मोठा धोका निर्माण झाला होता। दरम्यान 2020 मध्ये नदीपात्रात अनधिकृत बंगलो उभारण्यात आले असल्याची तक्रार हरित लवादाकडे करण्यात आली होती। त्यावर कारवाई केल्यानंतर येथील रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अर्जही त्यांचाही तो फेटाळण्यात आला। त्यामुळे इंद्रायणी नदी मोकळा हा श्वास परत पुन्हा घेणार आहे। याशिवाय नदीपात्रालगत झालेल्या बंगल्यांना 31 मे पूर्वी पाडण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत।